मीन राशी 13 जुलै ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मीन राशी समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा सतत उसळत असतात, पण त्याच्या अथांग तळाशी नेहमी शांतता असते। मीन राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातही गेल्या काही काळापासून अनेक भावनिक चढउतार सुरू असतील, पण येणारा हा आठवडा सांगतो की या अस्थिरतेनंतर आता हळूहळू स्थैर्याची चाहूल लागणार आहे। कदाचित नियती तुमच्या संयमाची परीक्षा पूर्ण करून आता तुम्हाला नव्या आशेची भेट देण्याच्या तयारीत आहे। मीन राशी 13 जुलै ते 19 जुलैचा हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला येणारी आषाढ अमावस्या तुमच्या जीवनातील नकारात्मकता, निराशा आणि मनातील जुन्या ओझ्याला निरोप देण्याचा संदेश देत आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ महिन्याची सांगता होऊन पवित्र आषाढ महिन्याची सुरुवात होत असल्याने भक्ती, श्रद्धा आणि अंतर्मुख होण्याची ऊर्जा तुमच्या जीवनात वाढेल। मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने संवेदनशील, दयाळू आणि अंतर्मुख असतात। अनेक वेळा तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करता, दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवता। पण या आठवड्यात ग्रह तुम्हाला एक वेगळाच धडा शिकवणार आहेत। स्वतःला जपणे हा स्वार्थ नसून ती तुमची जबाबदारी आहे। गेल्या काही दिवसात ज्या गोष्टींबद्दल तुम्ही संभ्रमात होता त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। एखादा जुना प्रश्न सुटू शकतो, एखादे रखडलेले काम मार्गी लागू शकते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा तुमचा गैरसमज दूर होऊ शकतो। त्यामुळे या आठवड्यात घाईघाईने निष्कर्ष काढू नका, काळाला त्याचे काम करू द्या। या 7 दिवसात एखादी अनपेक्षित भेट, अचानक मिळालेली बातमी किंवा एखादा साधा संवादही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक दिवसाकडे सजगपणे पहा। काही वेळा ईश्वर मोठे बदल अगदी छोट्या घटनांमधून घडवून आणतो। पण या आठवड्यात ग्रह नक्षत्रांनी तुमच्यासाठी कोणते संकेत दिले आहेत, कोणत्या क्षेत्रात भाग्य साथ देणार आहे, कोणत्या बाबतीत अधिक सावध राहण्याची गरज आहे आणि कोणता निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। आषाढ अमावस्येच्या प्रभावाने सुरू होणारा हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक परिपक्वता, आत्मविश्वास आणि नव्या संधींचा संगम घेऊन येत आहे। गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी मनातच ठेवून शांतपणे सहन केल्या असतील। काही लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, तर काही प्रसंगांनी तुमचा विश्वासही डळमळीत केला असेल। पण या आठवड्यात ग्रहांचा संदेश स्पष्ट आहे। आता स्वतःची किंमत ओळखण्याची वेळ आली आहे। या 7 दिवसात तुम्हाला एखादा असा अनुभव येऊ शकतो ज्यामुळे तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते। एखादे अपूर्ण स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल। काही लोकांसाठी हा आठवडा जुन्या भीतीतून बाहेर पडण्याचा असेल, तर काहींसाठी नवीन ध्येय निश्चित करण्याचा। त्यामुळे स्वतःवर मर्यादा घालू नका। ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची ही योग्य वेळ आहे। कामाच्या क्षेत्रात तुमच्या शांत स्वभावाचा आणि सर्जनशील विचारांचा फायदा होईल। इतरांना जिथे समस्या दिसेल तिथे तुम्हाला उपाय सापडेल। वरिष्ठ अधिकारी किंवा अनुभवी व्यक्ती तुमच्या कल्पनांचे कौतुक करू शकतात। एखादे नवीन काम, नवीन जबाबदारी किंवा वेगळा प्रकल्प तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे। सुरुवातीला संकोच वाटला तरी मागे हटू नका, कारण हीच संधी पुढील प्रगतीचे दार उघडू शकते। नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा आठवडा आशादायक आहे। अचानक एखादा फोन, ईमेल किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून चांगली माहिती मिळू शकते। मुलाखतीला जाताना आत्मविश्वास ठेवा। तुमच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यात ग्राहकांचा विश्वास जपण्यावर अधिक भर द्यावा। छोटा नफा मिळवण्यापेक्षा दीर्घकालीन नाते निर्माण करणे अधिक फायदेशीर ठरेल। एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा अडकलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते। मात्र कोणतीही मोठी आर्थिक जोखीम घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य राहील। आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा दर्शवत आहे। काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, पण त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मार्गही दिसू लागतील। बचतीची सवय कायम ठेवा। आकर्षक ऑफर किंवा जलद नफा देणाऱ्या योजनांपासून सावध राहा। संयमाने केलेले आर्थिक नियोजन भविष्यात मोठा आधार ठरेल। कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल। घरातील एखाद्या व्यक्तीसोबत किंवा अनेक दिवसांपासून सुरू असलेला दुरावा कमी होण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादामुळे काही रखडलेली कामे मार्गी लागू शकतात। कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल। प्रेमसंबंधांमध्ये भावना आणि वास्तव्य यांचा समतोल राखणे आवश्यक आहे। जोडीदारावर विश्वास ठेवा, पण अपेक्षांचे ओझे नात्यावर टाकू नका। अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख आकर्षित करू शकते, मात्र कोणत्याही नात्याची घाईघाईने सुरुवात करू नका।
वेळ द्या, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा एक महत्त्वाचा संदेश देतो. मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहते. जास्त विचार करणे, रात्री उशिरापर्यंत जागरण किंवा अनियमित आहार यामुळे थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान, प्राणायाम आणि सात्विक आहार यामुळे ऊर्जा टिकून राहील. पाण्याचे योग्य प्रमाण आणि पुरेशी झोप याकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणार आहे. अवघड वाटणारे विषयही आता समजू लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळे अपेक्षित यश मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवणे हाच यशाचा मंत्र ठरेल. या आठवड्यातील सर्वात मोठा शुभसंकेत म्हणजे मनातील भीती कमी होऊन धैर्य वाढेल. जे निर्णय तुम्ही अनेक दिवस पुढे ढकलत होतात ते आता घेण्याचे धाडस मिळेल. काहींसाठी हा आठवडा नवीन नोकरी, नवीन संधी, नवीन नाते किंवा नवीन सुरुवातीचा संकेत देत आहे. आणि शेवटी मीन राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मोती समुद्राच्या किनाऱ्यावर सापडत नाही, त्यासाठी खोल पाण्यात उतरावे लागते. त्याचप्रमाणे आयुष्यातील मोठे यशही धैर्य, संयम आणि सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांनाच मिळते. छोट्या अडचणींना घाबरू नका, त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतात. आषाढाच्या या पवित्र प्रारंभी श्री विठ्ठलाचे नामस्मरण करा. आपल्या कुलदैवताला नमस्कार करा आणि शक्य असल्यास एखादे सत्कर्म अवश्य करा. विश्वास ठेवा, ईश्वर योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य फळ देतो. हा आठवडा तुमच्यासाठी आशेचा, आत्मविश्वासाचा आणि नव्या संधींचा प्रारंभ ठरू शकतो. तुमचे प्रत्येक पाऊल यश, समाधान आणि आनंदाच्या दिशेने पडो हीच मनपूर्वक प्रार्थना.